बारामती लोकसभा मतदारसंघातील सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यातील लढत दिवसागणिक रंगतदार होतीये. सुनेत्रा पवार यांचे पती तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा शरद पवार तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत शरद पवार यांच्या डोळ्यात पाणी येईल, पण तुम्ही भावूक होऊ नका असं ते म्हणाले. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत 2019 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीआधी नेमकी काय चर्चा झाली होती यावरील राजकारण अजूनही सुरूच आहे. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी दिल्लीत जातो असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत केला होता. त्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय, तर ठाकरेंचा दावा खोडून काढला. खोटे बोल पण रेटून बोल हा शरद पवार यांचा धंदा आहे. त्यांना त्यांच्या सोयीनुसार राजकारण करण्याची सवय आहे. यामुळेच त्यांचे स्वकीय त्यांना सोडून गेले. आता त्यांनी केवळ आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विजयाची चिंता करावी अशी टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना केली. लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीची सत्ता आली आणि त्यात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली, तर शरद पवार यांच्यासह अनेक नेते त्यांना पाठिंबा देतील असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. इंडिया आघाडीकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत. याउलट भाजपचे केवळ मोदी एके मोदी सुरू आहे असंही ते यावेळी म्हणाले. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला आणि देशातून गरिबांनाच हटवले अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसंच मोदींनी देशात रामराज्य आणलं असं शिंदे म्हणाले. आज महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.